नमस्कार मित्रांनो, या बाजरीच्या भाकरी खायला. आपल्यात काय उठलं का सुटलं रोज सांच्या बाजरीच्याच भाकरी आहे, त्यामुळे बाजरीच्याच भाकरी खायला म्हणणार आहे. कारण आपल्याकडे ज्वारी बिरी काय नसते व हाय आता रानात होईल तवा खरं होते का जाते पाखराला, त्याला पुरतय का नाही पाणी कोणाला माहित आहे. समजा देवाच्या भरोशावर सोडून गप बसायचं. भाकरी म्हणलं आता चपात्या येत्या काही खाली काही तर खाली चपात्या 4-4.5 चपात्या येत्या. भाकऱ्या म्हणलं थोड्याशा करावत्या म्हणून भाकरी करावी बसली. अगं आज काय 31 डिसेंबरचं काय हाय का ना हाय की काय हाय? बाजरीच्या भाकरी आहे त्या, फोडणीचा भात रोजच्या प्रमाण हा. त्या आईचा मुंडा त्या बाजरीच्या भाकरीच्या आणि फोडणी भाताच्या मी हो आणि भाजी आता लगा भाकरीची करायची. इरीवारी लगा मटण आणताय करताय आणि आता नाही म्हणून तर म्हणते इरीवारी पुऱ्या आणि सणादिशी घुगऱ्या असलं काम आहे आपलं. काय लगा मी आज त्या लग्नाला गेल्यामुळं गाणा झाला नाही तर लगा मी घेऊन आलो असतो. उशीर झाला मला यायला. बघा तुम्ही लग्नात लाडू तर खाऊन आला. लाडू नव्हतं, काय होतं? शिरा होता. शिरा भात भाजी पण ते शिरा जी होता का ते मँगो टाईप होता. मँगो म्हणजे आंब्यागतच वास येत होता त्या शिऱ्याचा. चांगलं होतं म्हणायचं. आणि भाजी लेमन टाईप होती. लेमन गोळ्यासारखी. हा तशी एकदम घाटमोट नसतं. ते खवा कसा असतोय का असं नसतं. आणि भजी केलं तर पण काय पुरलंच नाही त्याच्या आईला. त्याच्या माणसं लय आली असते रे. माणसं झालेलं आहे ना. आम्ही बसलो चौथ्या पाच. तुम्हाला एक सांगते, श्रीमंताच्या लग्नात लय मोठं जेवण असतं. उरून राहत कशा पाय राहत माणुसकी नसती. गरीबाच्या लग्नात एक सांगितलं म्हणजे जोडगान लगेच दुसरं घेऊन संग जातय. हा अगं मी तुम्ही कुणाला घेऊन गेलता सांगा? अगं मी माझं 2 मित्र गेलतो घेऊन. याच्यावरच ठरवा काय करा. चांगलं झालं म्हणायचं लगीन. लगीन झालं चांगलं. रानात होतं आपलं जेवण बिवान चांगलं होतं. बिचाऱ्यात आपलं गरीबीतून चांगलंच म्हणायचं. मग काय असू द्या. लग्न चांगलं झालं. त्यांना चांगल्या शुभेच्छा दिल्या का? होय होय शुभेच्छा दिल्या. गिफ्ट दिलं. काय दिलं गिफ्ट? गिफ्ट दिलं आईला देवीचा फोटो. होय. तर ते लग्न होतं का नाही ते दादा आपल्यातलंच होतं बरं का. दादा म्हणणं मी चुकीचं आहे बरं का. आपल्यातलं म्हणल्यानंतर मला भाऊजी बिवजीच म्हणावं लागणार आहे. कारण ते आपलं सरघरातच होतं. त्यांच्या लग्नाला मग आता नाही म्हणून बी चाल ना. आणि जवळच होतं तसं आपल्याला. कोळ्यात होतो कोळ्यात. चांगलं खास जोडीदार तुमचं. मग काय आईला मी म्हणलं होतं आज काय तर अंडी बिंडी तर केली असती ना. एखादं कोंबड बिंबड तर केलं असतं. अगं आव त्यासाठी कोंबड पाळायचं. ह्या हिथून ततून शेड करायचं आणि त्यात समजा कोंबड सोडायचं. रोज एक कापती बघुल्यात शिजवती. रोज एक कापती बघुल्यात शिजवती. मला काय सुद्धा टेन्शन नाही. मग आईला तो तर खरं 31 डिसेंबर आहे म्हणल्यावर ना जवळजवळ 100 कोंबड्याचं बिर्याणी करायला पाहिजे होती. करायला पाहिजे होती की मी. आणि तुम्हाला एकट्याला खाऊ घालायला पाहिजे होती. रातभर मी खाल्ली असती. तेच म्हणते रातभर खाल्ली असतील पाटापासून पळाला असता. पर तसं पण समजू नको बरं का. मनात आलं तर आताच मित्रासनी फोन करील बघ. गोळा होती लगेच. गेल्या 31 डिसेंबरला असंच केलं. 12 वाजता करू खात होता. रात्री नवीन वर्ष चालू झालं तर अजून खातायच वरपूर. 10च्या पुढे आम्ही भिडलो ना 12 वाजेपर्यंत ओके. नवीन वर्षात पण खातोय जुन्या वर्षात पण खातोय. तुम्हासारख्या गाड्या माणसाचं असंच असतंय. बाहेर जायचं 4 मित्रात पार्ट्या वरपून खायचं आणि खरकाटी भांडी घरी आणून फेकायची बायकासनी घासायला. मग आता बायको म्हणल्यावर तेवढं कर्तव्य करावं लागतं. आणि बायको म्हणून तिला आणून खाया दिलं तर ती चालत नाही. माझा विचार करू नको मी जाऊन 4 मित्र गोळा करून खाईल. काय राव तुमची भाषी आहे. अगं तू तर काय म्हणते की मला आवडत नाही. आवडत नाही म्हणजे आता नाही म्हणून नाही आवडत म्हणायचं लागतं. या 2 अंडी फोड की करून खात होतो. माझे कसायचं काय माझं काय मला फोन कोणी पण आला तर मी निघालो बघ. तू उपाशी राहू नको. 2 एक अंडी फोड. तर 2 अंडी फोडून भागव तेवढ्यावरच बाई. पुन्हा बाई खा 2च अंडी घाल त्यात 2 कांद. तुला काय आता काय माझा पाय देऊ का तोडून? मग भागल पाय खाऊन काय मी जनावर दिसती काय? मग भागल तुझं चांगलंच. हा स्वतःला पाहिजे मटण खायला आणि दुसऱ्याला म्हणताय अंड्याच्या टरकाल्यावर भागव. बघा मित्रांनो, अय बहिणीनो माझ्या, तुमचं नवरं बी असंच ऐकतं का? असंच
बाहेर हाटीला जाऊन मित्रांसंग पार्ट्या करून आज 31 डिसेंबरचा आला असतेल. अगं मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा होय, बरोबर आहे की. तसंच असतंय मित्र कधी. आणि त्या मित्रासनी बी तुमच्या मला एक सांगायचंय, तुम्हाला काय बायका पोरं आहेत का नाही ती घरी? ए तसं म्हणू नकोस. खात जावा घरी, त्यात नेऊन पाव किलो नेलं तर पगुरवर खळगुट समधी लेकर बाळ खाते ती. बाहेर कार पार्ट्या करून तेल वतून चमचमीत खाया सोकली ती येणं. अगं मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखं कसं आहे, गार लागलं पाहिजे ना संध्याकाळी 12 वाजेपर्यंत. तर एवढंच येतंय तुम्हाला. आईला त्याच्या दरुशीला मित्रांचे मी हो अजून कसं एखादा बी नाही ना इकडं. आज नाही या करण्याचा बी तुम्हाला फोन येत काय? आईला फोनच येईना. निलेश दादा काय भानगड आहे म्हणून येणच एखादा हाय का नाही जागा बिगा म्हणून. तर त्यांनी खाल्ली तिकडे 2-4 जणात पार्टी तुम्हाला. अशी कधीच होणार नाही. 12 वाजे का बरं म्हणे ना आईला पार्टी होणार नाही. तर माझं ऐकून त्यांनी घरी लेकरा बाळात केलं असेल. लय तशी हुशार आहे ती सुद्धा आजकाल. नाही बरपंचाला लागली ती. भांडी तेवढी खंगळून ठेवा आम्हाला बरं का धुवून. हा शान दिसताय न्या जावा खंगळून. अगं दे की पार्टी बिर्टीला लागली तर सांगतो एखादा जार बीर दे. पार्टी करायची ह्यांना लसूण सोलायचा, कोथमीर चिरायची, खोबरं चिरायचं, कांदा कुटा करायचा द्यायचा. ए बकळ दे ग, चांगलं चमचमीत लागलं पाहिजे, हाताचा वास सुद्धा नाही गेला पाहिजे. असं लागतंय समजा ऐकतं. आणि पार्टी ह्यांच्या नावावर ह्यांच्या पोटात. आपलं काय या तुमची आहे ते भाकरी. भाकरी पण आमच्या नेताय पळवून नुसतं कालवरच करून तकडं खाते ती. 2-4 ठोक जास्त. करते की हे तर जेवत नाही बघ. आला फोन तर जेवणार ना. आता जेवत नाही मी. आता कशाला जेवताय तुम्ही? आलं कोणाचा फोन? लग्नात आलता फुगून दुपारी. लग्नात जेवले आता काय जेवायची इच्छा नाही. करद्यानं तसला कसला मँगो भात होता, काय मँगो शिरा होता म्हणल्यावर कारी बागेत किलोभरच्या काहीतरी भात तसला लेमनचा घेऊन आला असतं का नसतं? त्याला मला लोक म्हणतील काय हल्ला ह्या गावात त्या गावात 50-60 किलोमीटर एवढ्या लांब. म्हणायचं मी आलोय लग्नाला खरं, पण माझी बायको हाय, 4-5 गाबडे आहे ती घरी, थोडं तरी द्या म्हणायचं ह्यात. हा एवढा फिरून हे नाही. माझ्या आत्या होत्या तेव्हा घेऊन येत होती. हा तुमच्या गाडी माग बसून जायच्या परत घेऊन आलेलं तुम्हाला कळत नव्हतं. तर पहिला काळ राहिला नाही. काय कराय गेल्यावर 2 माणसं नाव ठेवली, काय बाया घेऊन चालली, लगेच म्हणायचं घेऊन चालली म्हणजे. दोडा तुला मिळतं का नाही कधी घरात? तेवढं स्वयंपाकाचा ताप वाचतो एका टायमाचा. अय मित्रांनो कोणाचं लगी बेगीन असलं तर हिला बोलवत जाऊ आणि हिला एखादं साडी घेऊ नका, पर हिला चांगलं दुर्डीवर लाडू आणि भात एक टोपलं बरं द्या. मला सांगते जीवाला खायला पिल तेवढं संघ येतय. किती जरी 10-10 हजाराची लुगडी घातली तर काही संघ येत नाही ती. समजा इथंच ठेवायचंय पुन्हा. तर मग बाकर लय फुगली होती ग, खाली का दाबली ग तिला तशी? पहिलं ते फुगून मग हे होतय ना, काय मध्ये भागीच करपते, मग कडकडनी भाजायला लावली. असं आहे वे. आज नाही ते बघा आराला मी भाकरी लावल्या. त्याला काटकू नाही बारक इथं वडायला जाळ. चला त्या दिवशी आणलेलं संपलं जळ आणि लाकडा आहे तेवढी. आता आणायचं उद्याच्याला. मला तर वाटतंय उठल्या जळानं आणाय फळावं लागते काय की. जा तर मित्रांनो काय करायचं नाही 31 डिसेंबरला आमच्यात पार्टी. तुमच्यात असली तर खावा वरपून, आमचं बिचारा कवा बी जाईल पण वरपायला. काळजी कर नका, मलाच नाही तेवढं.